नमस्कार मंडळी, चला आज ना कारल्याची भाजी बघू। ही भाजी ना अजिबात कडू होत नाही। जी माणसं खात नाहीत ना ते देखील कारल्याची भाजी आवडीनं खातील। चला मग आपण कारल्याची भाजी बघूया। इथे ना 2 कारले घेतले आहेत। कारले ना असे गोल आकारात कट करून घ्यायचे। कारल्याचं बी ना कवळं आहे, त्यामुळे ना कारल्याचं बी काढून घेणार नाही मी, तसंच घेणार आहे। तुम्हाला काढायचं असलं तर काढू शकता। कारल्याचं बी ना पूर्ण असं कवळच आहे, जास्त निब्बर नाही। कारले ना 2 प्रकारचे मिळतात, एक हिरव्यामध्ये भेटतं आणि एक असं व्हाईट मध्ये भेटतं। आमच्याकडे ना असं व्हाईट मध्ये भेटतं। तुम्हाला हिरवं भेटलं तर ती पण करू शकता, असं भेटलं तर असं पण करू शकता। आमच्याकडे ना असं विकायला आले होते, त्यामुळे ना असेच कारले घेतले आणि छान इथं कट करून घेतले आहेत कारले। मी ना दुसरं 2 आहेत, दोन्ही पण कट करून घेते। आणि ना एक कारलं थोडंसं कवळं होतं आणि एक निब्बर होतं, त्यामधलं थोडंसं बी काढून घेतलं आहे मी। कारलं आपलं कट करून झालं आहे, त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ लावून घेतलं ना त्याला अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं, कारण ना कारल्याला पाणी सुटतं। तरी देखील तुमच्या हाताने जर कारलं कडू होत असेल तर तुम्ही ना कारल्याला असं मीठ लावून अर्धा तास ठेवून द्या आणि नंतर ना त्याला उकडून घ्या कारल्याला, कारण अजिबात कडू होणार नाही कारलं। तसं पण घेतलं ना तरी तेवढंच टेस्ट पण लागतं बरं का। कारलं उकडून घ्यायचं त्याला। आणि ना चला आपला इकडं अर्धा तास झालेला आहे बघा, असं पाणी सुटलं आहे कारल्याला। आणि ना आपण इथं कारल्याला असं दाबून पाणी काढून घेऊ, त्याच्यामधलं जेवढं शक्य होईल तेवढं दाबू पाणी काढून घ्यायचं। चला आपण ना इकडं पाणी छान असं काढून घेऊ। आणि ना आमच्या इकडं कारल्याला ना सकाळी जर करायचं असलं तर संध्याकाळीच कारलं कट करून मीठ लावून कपड्यामध्ये ना बांधून ठेवून देतात। तसं पण केलं तर ना कारलं अजिबात कडू होत नाही। चिंच वगैरे टाकायची काहीच गरज लागत नाही। बघू शकता किती पाणी निघालं आहे मिठामुळे। चला आपल्या कारल्यामधून पूर्ण कडूपणा निघून गेला आहे। इथं ना थोडीशी हळद घेऊन कारल्याला ना असंच लावून घेणार आहे। चला इथे छान असं ना हळद लावून घेतलेलं आहे, छान असं कारल्याला लावून घेते, बघू शकता तुम्ही। चला आता फोडणीची तयारी करून घेऊ। इथे कढईमध्ये ना 2 पळ्या तेल टाकून घेतलं आहे आणि ना त्यामध्ये थोड्याशा मोहऱ्या टाकून घ्यायच्या। मोहऱ्या तडतडल्या की थोडे जिरे टाकून घ्यायचे। जिरे बी छान असे फुलले का त्यामध्ये ना 2 मोठे कांदे कट करून घेतले आहे। कांदा ना आपल्याला जास्त टाकायचा आहे कारल्यामध्ये। कारलं ना थोडं बी कडवट लागत असेल ना कांद्यामुळे ना कडवटपणा निघून जातो। आणि ना इथं अद्रक आणि लसणाची पेस्ट वाटून घेतली आहे। छान आपला कांदा लाल होत आला ना त्यामध्ये अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आणि त्यांना एक टमाटर कट करून घेतला आहे। छान असं ना त्याला तेल सुटूपर्यंत छान असं तळून घ्यायचं। चला फोडणीमध्ये कारले टाकून घेते। फोडणीमध्ये ना छान असं कारले खाली वरती परतून घ्यायचे, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करून बघा, थोडं पण कारलं ना कडवट होत नाही। इथं ना घरातलीच मसाले घेतला आहे, काळं तिखट, गरम मसाला आणि लसूण मसाला आणि मीठ, चवीपुरतं मीठ। आपण मीठ ना पहिलं पण टाकलं आहे, त्यामुळे ना थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं, जास्त प्रमाणात मीठ टाकायचं नाही तर ना भाजी खरट होते। चला इथं ना शेंगदाण्याचं कूट मोठंच वाटून घेतलं आहे। शेंगदाणे ना असं खाताना दाताखाली आले ना एकच नंबर लागतं बरं का। शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडलं तरी नाही टाकलं तरी चालतं, पण आमच्या घरी ना शेंगदाण्याचं कूट आवडतं त्यामुळे टाकलं आहे। इथं ना आपलं कारलं कच्चा असल्यामुळे ना थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून ना प्लेट असं झाकून ठेवून छान असं शिजू देणार आहे कारलं। आणि त्यांना कोथिंबीर थोडीशी कट करून घेतली आहे, कोथिंबीर पण टाकून घेते। आणि तुम्हाला ना व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चला भेटू अशाच ना नवीन रेसिपीमध्ये। बाय सर्वांना।